लोकसभा निवडणूक प्रचारात जिल्ह्यातील जळगाव व रावेरमधील भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असताना पक्षांतर्गत कुरघोडी पुन्हा ध्वनिचित्रफितीद्वारे समोर आली आहे। भाजपा अंतर्गत बैठकीत संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचे समोरच खासदार रक्षा खडसे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक ध्वनिचित्रफितीद्वारे थेट समाज माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। भाजपकडून जिल्ह्यातील जळगावच्या जागेसाठी 2019 मध्ये उमेदवारी अचानक रद्द झालेल्या माजी आमदार स्मिता वाघ तर रावेरच्या जागेसाठी खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे। त्यामुळे भाजपकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडाला असताना जळगावमध्ये दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या 19 मार्चला ब्राह्मण सभागृहात झालेल्या बैठकीतील वादाची ध्वनिचित्रफीत थेट समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। त्या बैठकीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील काही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी संकटमोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचेकडे खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले। तेथे गेल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांत बंदद्वार घेण्यात आलेल्या बैठकीत वाद झाला होता। त्या संदर्भातील ध्वनी चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी थेट समाज माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे। ध्वनी चित्रफितीत मंत्री महाजन, आमदार मंगेश चव्हाण, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ हे दिसून येत आहेत। यात वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट रक्षा खडसे यांच्यावर आरोपास्त्र सोडले आहेत। त्यांनी थेट संकटमोचक समजले जाणारे मंत्री महाजन यांच्या समोर रक्षा खडसे आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट सांगितले आहे। रक्षा खडसे त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे नाव वारंवार घेतात, मात्र मंत्री महाजन यांचे नाव का घेत नाहीत असा जाब पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना विचारला आहे। यावर रक्षा खडसे यांनीही प्रत्युत्तर देत, मी नाथ भाऊंचे नाव घेतेच, मात्र गिरीश भाऊंचे नावही मी माझ्या प्रत्येक भाषणात घेत असते। यावर तुम्ही काही आरोप लावू नका असे त्यांनी नमूद केल्याचे दिसून येत आहे। रक्षा खडसे या वारंवार भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावलत असतात। त्या नेहमी भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असतात असा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला असून हा आरोप रक्षा खडसेंनी फेटाळून लावला। यावरून पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे। भाजपकडून खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर, बोदवड, वरणगाव, यावल, चोपडा, जामनेर या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध झाला होता। त्यानंतर सामूहिक राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले होते। त्यानंतर 19 मार्चला जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती। बैठकीनंतर मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात पक्षांतील पदाधिकाऱ्यांत नाराजी नसल्याचे सूतोवाच केले होते। मात्र आता वादाची ध्वनिचित्रफीतच समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने मंत्री महाजन यांनी त्यावेळी सारवासारव केल्याचे स्पष्ट होते। आता भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत असून आठवड्यानंतर मंगळवारी समाज माध्यमातून बैठकीतील वादाची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यामुळे रक्षा खडसेंना अर्थात भाजपला रावेरची जागा आणखीनच अडचणीत आणणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान याबाबत रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी म्हटले आहे की जळगाव व रावेर लोकसभा कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कोर कमिटीची बैठक झाली। बैठकीनंतर मंत्री गिरीश भाऊंनी भाजपमध्ये वाद नसल्याचे सांगितले होते। रावेर लोकसभा कार्यक्षेत्रातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचार कार्य करीत आहेत। कोणत्याही पदाधिकाऱ्यांत नाराजी नाही असे मंत्री गिरीश भाऊंनी सांगितले होते आणि त्यानुसार पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने प्रचार कार्यात सहभागी आहेत। कोर कमिटीतील बैठकीतील कथित ध्वनिचित्रफीत प्रसारित करणे हे चुकीचेच आहे आणि ध्वनिचित्रफीत कोणी प्रसारित केली हेही माहीत नाही। पक्षात आमचे कोणतेही मतभेद आणि मनभेद नाहीत असे म्हटले आहे।